पद्मभूषण डॉक्टर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या 102व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले राष्ट्रीय कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री साखर उद्योगाच्या प्रश्नासाठी सातत्यानं केंद्र आणि राज्य स्तरावरती आवाज उठवणारे नेते सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील या कार्यक्रमाचे या लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधी खासदार धैर्यशील माने, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय शिवाजीराव नाईक साहेब, कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे पाणी संघर्ष चळवळीचे नेते सन्माननीय काळुंगे सर, अहिल्याबाई शिक्षण संस्थेचे आणि पाणी संघर्ष चळवळीचे अण्णांचे सहकारी चोपडे सर, गौरव, त्याचबरोबर भाऊंच्या बरोबर आलेले इंदापूरहून आलेले संचालक, त्याचबरोबर हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामधील सर्व माझे सहकारी, माझे कुटुंबीय, विद्यार्थी विद्यार्थिनी, या कार्यक्रमासाठी खास करून सर्व उपस्थित वेगवेगळ्या भागातून आलेले वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे सर्व सहकारी बंधू, वार्ताहर, आणखी सर्व, खरं आज अण्णांची जयंती, अण्णांनी पहिला वाढदिवस 80वा साजरा करण्याच्या संदर्भामध्ये त्यावेळेचे कॉम्रेड नाना शेटेंच्या नेतृत्वाखाली जे एक शिष्टमंडळ भेटलं, प्रमुख कार्यकर्ते मंडळींचा आग्रह केला की आम्हाला आमची मागणी मान्य करायला पाहिजे आणि त्यावेळेला 80वा वाढदिवस या ग्राउंडवरती आपण साजरा. खरं नागनाथ अण्णांचं जीवन आपल्या समोर आहे. वाळव्यामध्ये जन्म झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण वाळवा, त्यानंतर आष्टा आणि कोल्हापूर या ठिकाणी अण्णांनी घेतलं. पण हे घेत असताना गवालिया टँक वरती महात्मा गांधी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये करा किंवा मरा हा नारा दिला आणि मुंबईहून आले तेव्हा वाळवा शिराळा तालुक्यातील सहकारी तरुणांना एकत्रित केलं, देशाच्या स्वातंत्र्याचं महत्व त्याला पटवून दिलं, गोव्याहून शस्त्र उपलब्ध केली, सुभाषचंद्र बोस त्यांचे सहकारी नानक हुतात्मा नानक सिंग आणि मनसा सिंगना पंजाबवरून आणलं, शिराळा तालुक्यामध्ये फौजी कॅम्प सुरू केला, सशस्त्र सेना उभा केली, क्रांतिसिंहांच्या नेतृत्वाखाली सातारचं प्रतिसरकार उभारलं आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये त्यांनी आघाडी सांभाळली. प्रतिसरकारचं कामकाज अधिक कार्यक्षमतेने करण्याच्या दृष्टीनं शासकीय बँका लुटल्या, खजिने लुटले, पोलीस चौक्या लुटल्या, धुळ्याचा तर खजिना 5.5 लाखाचा तो लुटला आणि गोव्याहून शस्त्र उभा करून शस्त्र मिळवून आझाद हिंद सेनेची सशस्त्र फौज उभा केली आणि या
प्रति सरकारचं कामकाज अखेरपर्यंत अशी एक लढवई देशप्रेमानं प्रेरित होऊन जीवाची पर्वा न करता सातत्यानं स्वातंत्र्यापर्यंत स्वातंत्र्य आंदोलनाचं कामकाज केलं, पण त्यानंतर सुद्धा रचनात्मक कामकाजामध्ये ते मागे राहिलं नाही. अण्णांना पकडल्यानंतर आपल्याला माहिती आहे लंडनच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली होती. जिवंत किंवा मेलेल्या स्थितीत नागनाथ अण्णांना पकडून देण्याबाबतीत बक्षीस जाहीर झालेले होते आणि पकडल्यानंतर सातारचा जेल सुद्धा 10 सप्टेंबर 1944 ला सकाळी अण्णांनी फोडला आणि परत मात्र ब्रिटिश पोलिसांच्या मागे ते कधी सापडले नाही. सातारचा जेल फोडून ज्या वेळेला तांबव्यामध्ये ते आले त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी त्यावेळचे स्वातंत्र्य चळवळीतील नेते यशवंतराव चव्हाण साहेब आणि सहकारी तांबव्यामध्ये हजर होते. या स्वातंत्र्यानंतर रचनात्मक काम करत असताना शेतकऱ्यांच्या सहकार्यातून ख्रिश्चन शिक्षण संस्थेची स्थापना करून त्याची वेगवेगळी केंद्र सुरू केली आणि त्याचबरोबर साखर कारखान्याची जी रास्त मागणी होती त्यासाठी अखंड 8 वर्ष त्याच्या मागे प्रयत्न केले आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या सामर्थ्यावरती या साखर कारखान्याला मान्यता मिळवली. या साखर कारखान्याने वेगवेगळे विक्रम प्रस्तावित. दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे म्हणून सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 13 दुष्काळी तालुक्यामध्ये अति तुटीची जी खोरी होती, जिथं अत्यंत कमी पाणी होतं, जिथं जनावरांना आणि माणसांना सुद्धा पिण्याचं पाणी मिळत नव्हतं, त्या ठिकाणच्या योजनांना भरीव निधी मिळाला पाहिजे म्हणून सातत्यानं त्यांनी दुष्काळी भागातील पाणी संघर्ष हा चालू ठेवला. परवा सुद्धा त्याची 32वी पाणी परिषद झाली. आशिया खंडामध्ये एवढा मोठा लढा सातत्यानं शांततेनं पार पडला आणि त्यामुळेच दुष्काळी भागाला म्हैसाळ, टेंबू अशा अनेक छोट्या मोठ्या योजनांच्या माध्यमातून पाणी मिळालं. आज त्यातले काही प्रकल्प पूर्ण झाले, काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. याच्यामुळं लाखो एकर क्षेत्र पाण्याखाली आलं आणि गणपतराव म्हणायचे त्याप्रमाणे दुष्काळामध्ये जरी जन्मला असलो आम्ही तरी दुष्काळात मरणार नाही. त्या पद्धतीनं दुष्काळी भागामध्ये सुद्धा आता पाणी मोठ्या प्रमाणात जायला लागले. याचं श्रेय हे पाणी संघर्ष चळवळीला आहे, हे नाकारून चालणार नाही. धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सातत्यानं अण्णा आग्रही होते. वारणा कोयना धरणग्रस्तांना संघटित केलं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाबरोबर संघर्ष केला आणि वेगवेगळे कायदे पुनर्वसनाचे निर्माण झाले आणि त्यामुळं महाराष्ट्रातील विशेषतः वारणा धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या माध्यमातून वारणेच्या धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं या संघटनेचा खूप मोठा सहभाग होता आणि अण्णांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न आपण सोडवतो. आज अण्णा जरी आपल्यातून गेले असले तरी त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी दिलेला वसा आणि वारसा हे टिकवण्याच्या दृष्टीने आपण कार्यरत राहणं खूप महत्वाचं. आजच्या कार्यक्रमासाठी जे पाहुणे म्हणून आलेले ते सन्माननीय हर्षवर्धन भाऊ, त्यांचे चुलते सुद्धा पद्मभूषण नागनाथ अण्णांचे आणि वसंतदादांचे हे सगळं ग्रुप एकत्रित काम करायचा, त्यामध्ये ते सगळे आपल्या साखर कारखान्याच्या मान्यतेपासूनच्या झोन दुरुस्तीच्या झोनच्या सुद्धा कमिटीमध्ये ते होते आणि झोन दुरुस्तीच्या पर्यंत अनेक वेगवेगळी जी आंदोलनं झाली, त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये जे प्रश्न होते ते सोडवण्याच्या मध्ये सुद्धा त्यांचा
मोठा सहभाग होता आणि हर्षवर्धन भाऊ सुद्धा त्यांना ज्या ज्या वेळेला ज्या ज्या संधी मिळाली त्यामधून आपले सगळे प्रश्न सातत्यानं सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी कायमपणे आपण परकेपणाचं कधी दाखवलं. आजही त्यांची तीच भूमिका. लहान मोठ्या गोष्टीच्या बाबतीत सुद्धा चौकशी करून त्या सोडवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन त्यांचं सातत्यानं. त्याचबरोबर धैर्यशील माने आपले खासदार आहेत या मतदारसंघात. खरं लोकसभेमध्ये असेल आणि एकूणच मतदारसंघाच्या प्रगतीच्या दृष्टीनं सातत्यानं त्यांची धडपड असते. सन्माननीय कैलासवासी बाळासाहेब माने यांची आपल्याला सर्वांना आठवण आहे. पद्मभूषण नागनाथ अण्णांची त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. इव्हन दिल्लीमध्ये त्यांचं निवास म्हणजे कारखान्याचं सुद्धा आपलं चालतं बोलतं ऑफिस होतं आणि एकूण त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या कामकाजामध्ये खूप मोठी जबाबदारी पार पाडली. नाईक साहेब खरं आपलेच आहेत पण ते सुद्धा अगदी कोणत्याही आंदोलनाच्या अण्णांची जी आंदोलनं होती त्यामध्ये त्यांचा सहभाग होताच. पण विशेषतः धर्मग्रस्तांच्या संघटनेच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी कधी कुठल्या पक्षात आहे, पार्टीत आहे, गटात आहे किंवा कोण काय म्हणेल याचा विचार न करता ते सातत्यानं आपल्या ह्या कामकाजामध्ये वेळोवेळी हजर राहायचे. त्याचे हे सगळे आपले पाहुणे मंडळी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं काळुंके सरांच्या पासून चोपडे सरांच्या पर्यंत सगळे हे व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरचे सगळे आपलीच मंडळी आहेत. आपण सर्वांनीच वेळेवर येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना